नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूया अशा काही ठळक घडामोडींकडे. हप्तेखोर पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांमुळे ठाण्यातील अनधिकृत आठवडे बाजार बिनदिक्कतपणे चालू. ठाण्याला चढला व्हॅलेंटाईन डेचा फिवर आणि रिक्त पदं भरण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे. ठाणे शहरात अनधिकृतपणे भरणाऱ्या आठवडा बाजारावर बंदी घालण्याचे आदेश असतानाही शहरातील रस्ते आणि पदपथ अडवून अशा प्रकारचा बाजार बिनदिक्कतपणे सुरू आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडू लागली आहे. तसंच या बाजारामुळे गुंडगिरी वाढू लागली असून पाकिटमार लुटीचे हे प्रकार वाढलेत. मात्र यामुळे ठाण्यातील सर्वसामान्यांच्या आठवड्यातील बाजार खरेदीला घरघर लागली आहे. ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात रस्ते आणि पदपथ अडवून आठवडा बाजार भरतो. ठाण्यातील किसन नगर, लोकमान्य नगर, मानपाडा या भागात अशा प्रकारचा मोठा बाजार भरतो. या बाजारामध्ये कपडे, खेळणी तसंच अन्य साहित्यांची विक्री करण्यासाठी सुमारे 1,500 विक्रेते येतात. यामध्ये मुंबई तसंच आसपासच्या शहरातील विक्रेत्यांचं प्रमाण जास्त असतं. परिसरातील गुंडांच्या आशीर्वादानं अशा प्रकारचे बाजार भरवण्यात येत असून त्यामध्ये पाकिटमार, लुटमारीचे प्रकार घडत आहेत. तसंच या बाजारामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचेही 3-13 वाजत असल्याचं चित्र शहरात आढळून येत आहे. शहरात अशा प्रकारचे बाजार भरू नयेत असा निर्णय यापूर्वीच सर्वसाधारण सभेत देण्यात आलाय. मात्र असं असतानाही शहरामध्ये अशा प्रकारचे बाजार भरवले जातात आणि त्या बाजारावर महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि त्यानुसार ठाण्यात आज व्हॅलेंटाईन फिवर पाहायला मिळाला. जागोजागी आकर्षक गिफ्ट्स, ग्रीटिंग्स, गुलाबाची निरनिराळी फुलं, टेडीबेअर अशा विविध गोष्टींनी मार्केट आज सजलेलं पाहायला मिळाले. गुलाबाचं फूल हे प्रेमाचं प्रतीक समजलं जातं. हेच फूल प्रेमाचा दिवस म्हणून जगभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या प्रियजनांना दिले जातं. या गुलाबांची शेती ही ठराविक ठिकाणी होत असल्यानं त्याच जिल्ह्यातून गुलाबाची फुलं सर्वत्र विक्रीसाठी जातात. गुलाबी, लाल, पिवळा, पांढरा अशा विविध रंगांच्या आणि आकाराच्या गुलाबांनी फुल बाजारपेठ सजू लागली आहे. खरं तर प्रेमात प्रत्येक दिवस निराळा असतो, पण व्हॅलेंटाईन डेची बातच काही और. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच खरं तर तरुण तरुणी या दिवसाची वाट पाहत असतात. प्रेमाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या या व्हॅलेंटाईन डेला तरुणांच्या विश्वात असाधारण असं महत्त्व आहे. बाजारामध्ये व्हॅलेंटाईनचा फिवर सध्या चांगलाच चढलाय. 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस हटके सेलिब्रेट करण्यासाठी आठवडाभर आधीच तयारी सुरू होते. यंदा देखील व्हॅलेंटाईन डेसाठी मार्केट भरलं असून यंगस्टर्सच्या आवडीप्रमाणे ट्रेंडी गिफ्ट्स बाजारात दाखल झाले आहेत. तुमच्या खास व्यक्तीपर्यंत तुमच्या भावना पोहोचवण्यासाठी चॉकलेट्स, गिफ्ट्स, ग्रीटिंग्स, टेडीबेअर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. व्हॅलेंटाईन डे मेमोरेबल करण्यासाठी खूप पैसाही खर्च करावा लागणार नाही याचीही दक्षता मार्केटमध्ये घेण्यात आली आहे. आपल्या बजेटनुसार अगदी 50 रुपयांपासून ते 3,000 रुपयांपर्यंत अनेक आकर्षक गिफ्ट्स बाजारात उपलब्ध झाली आहेत. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रोज रात्री 9 वाजता. 5 दिवसांचा आठवडा करावा, निवृत्तीचं वय 60 वर्ष करावं अशा आणि इतर मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आल्याचं घोषित करण्यात आलंय.
राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा गुरुवारपासून सुरू होणारा बेमुदत संप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर स्थगित करण्यात आलाय. कर्मचारी आणि अधिकारी संघटनांच्या काही आर्थिक मागण्या आणि रिक्त पदं लगेच भरण्याची मागणी सरकारनं मान्य केली आहे. 5 दिवसांचा आठवडा आणि सेवानिवृत्तीचा वेळ 58 वरून 60 करण्याबाबत मात्र या वाटाघाटीत ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. आर्थिक बोजाचा विचार करून या मागण्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे. एप्रिल 2014 पासून शहरी आणि ग्रामीण भागात दरमहा 400 रुपये वाहतूक भत्ता मंजूर करण्यात आला असून शहर भत्ता कायम राहिला आहे. महिला कर्मचाऱ्यांची बालसंगोपनासाठीची अर्जित रजा रद्द होणार आहे. 80 वर्षावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्त वेतनात 20% वाढ करण्याची संघटनांची मागणी होती. या बैठकीत 20 ऐवजी 10% वाढ एप्रिल 2014 पासून मंजूर करण्याचं ठरलं आहे. कर्मचाऱ्यांना समाजकंटकांकडून होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण देण्यासाठी 1.5 महिन्यात प्रभावी कायदा करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी, पोस्टमन ग्रुप डी आणि जीडीएस ठाणे सेंट्रल डिव्हिजनच्या वतीनं देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. FNDO फेडरेशनच्या वतीनं सेक्रेटरी जनरल आणि सर्व विंगच्या जनरल सेक्रेटरींनी सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, डाक भवन, नवी दिल्ली यांना आगामी 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या देशव्यापी संपाची नोटीस सुपूर्द केली होती. त्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांनी पोस्ट ऑफिसला टाळं ठोकलंय. कर्मचाऱ्यांतर्फे नॅशनल JCMच्या माध्यमातून 7व्या वेतन आयोगाकरता जो मेमोरंडम केला जाईल तो स्वीकृत करावा. यापुढे प्रत्येक 5 वर्षानंतर वेतन पुनर्रचना करावी. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामीण डाक सेवकांना सर्व प्रकारच्या सुविधा पेन्शनसह मिळाव्यात. मृतांच्या वारसांना पेन्शन देतेवेळी कोणतंही बंधन नसावं. या आणि इतर मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आल्याचं फेडरेशनतर्फे सांगण्यात आलंय. बाबा, उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. ATM कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्यांना कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TJSBचे ATM कार्ड वापरू शकता. बाबा, पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानात गेलेल्या महिलेला सदोष स्वयंचलित दरवाजा लागून झालेल्या इजेप्रकरणी त्यांना 50,000 रुपये भरपाई मिळावी असा आदेश ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचानं दुकानाच्या व्यवस्थापनाला दिलाय. आदेशापासून 30 दिवसांच्या आत ही रक्कम कंपनीला द्यावी लागणार आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणाऱ्या प्रभा शर्मा 29 नोव्हेंबर 2007 रोजी आपल्या मुलासह खरेदीसाठी मानपाडा येथील डीमार्टच्या दुकानात गेल्या असताना दुकानात बसवलेल्या स्वयंचलित बंद आणि चालू होणाऱ्या काचेच्या दरवाजाचा धक्का लागून प्रभा शर्मा खाली पडल्या. अशा प्रकारे यापूर्वीही घडल्याचं एका त्रयस्थ महिलेनं त्यांना त्यावेळी सांगितलं. त्यानंतर शर्मा यांच्या मुलानं तेथील ग्राहक सेवा केंद्रातील तक्रार पुस्तकामध्येच या तक्रारीची नोंद केली. पण त्यानंतर देखील डीमार्टकडून शर्मा यांच्या प्रकृतीविषयी कोणतीच चौकशी करण्यात आली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. वेदना तीव्र झाल्यानं अखेर 30 नोव्हेंबर रोजी त्यांना IIT रुग्णालय पवई इथे घेऊन जावं लागलं. तिथे त्यांना 6 आठवडे उपचार घेण्यास तज्ज्ञांनी सांगितलं. त्यांना तात्पुरता बहिरेपणा सुद्धा आला होता. त्यामुळे त्यांना बहिरेपणा निवारण्याची साधनं घ्यावी लागली. म्हणूनच या प्रकरणी भरपाई द्यावी अशी मागणी ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे त्यांच्या वतीनं करण्यात आली होती. मात्र या प्रकरणी सेवा सुविधा पुरवण्यात त्रुटी राहिल्या नसून ग्राहक संरक्षण कायद्यातील कोणत्याही तरतुदींचा भंग झालेला नाही असं डीमार्टतर्फे सांगण्यात आलं. दुकानाचा परिसर सुरक्षिततेच्या दृष्टीनं वेळोवेळी तपासला गेला असून तो सुरक्षितच आहे असंही त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं. विशेष म्हणजे शर्मा यांनी स्वतः कोणतीही वस्तू विकत घेतलेली नाही. खरेदी त्यांच्या मुलानं केल्यानं त्यांच्यात ग्राहक असं नातं निर्माणच झालेलं नाही असाही दावा व्यवस्थापनानं केला. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर सेवा सुविधा पुरवण्यामध्ये कसूर केल्याचा ठपका ठेवत डीमार्टनं तक्रारदार शर्मा यांना वैद्यकीय उपचार आणि मानसिक त्रासापोटी 50,000 रुपये 30 दिवसात द्यावेत असा आदेश दिला आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. हप्तेखोर पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांमुळे ठाण्यातील अनधिकृत आठवडे बाजार बिनदिक्कतपणे चालू. ठाण्याला चढला व्हॅलेंटाईन डेचा फिवर आणि रिक्त पदं भरण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता
आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.